नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. पावसाळ्यामध्ये आपल्या घरातील साठवणीचे तांदूळ व्यवस्थित राहण्यासाठी व त्या तांदळाला अजिबात कीड किंवा अळ्या लागू नये यासाठी तांदळामध्ये कडुलिंबाचा पाला व तमालपत्र 3 ते 4 टाकून ठेवावे. यामुळे तांदूळ आपले वर्षभर व्यवस्थित राहतील. टिप नंबर 2. डिंकाचे लाडू बनवताना डिंक हा साजूक तुपात तळून घ्यावा. वनस्पती तुपापेक्षा साजूक तूप हे कमी लागते, त्यामुळे डिंकाचे लाडू बनवताना साजूक तुपाचा वापर अवश्य करावा. यामुळे डिंक लाडू खूप छान मऊसूद असे होतात. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 3. बटाट्याची भाजी बनवताना हिरवी मिरची चिरून त्यामध्ये घालण्याऐवजी मिक्सरला आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे वाटून त्यामध्ये घालावे. यामुळे बटाट्याची भाजी खूपच जास्त टेस्टी अशी लागते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व कामी येईल अशी टिप नंबर 4. बटाट्याची भाजी बनवताना बटाट्याच्या फोडींना मिक्सरला वाटलेलं वाटण आणि मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून 20 मिनिटे झाकून ठेवल्यास बटाट्याची भाजी खूपच जास्त टेस्टी अशी लागते. तर बटाट्याची भाजी बनवताना ती अधिक टेस्टी लागण्यासाठी ही टीप तुम्ही ट्राय करू शकता. टिप नंबर 5. जर तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत आहात म्हणजेच नवशिक्या आहात तर कोणत्याही पदार्थाची फोडणी करताना तेल चांगले तापल्यावरच त्यात मोहरी, जिरे त्यामध्ये घालावे. खूप थंड तेलात जर जिरे मोहरी घातले तर पदार्थाला जिरे मोहरीचा स्वाद अजिबात येणार नाही आणि जर तुम्ही खूप गरम तेलात घातलं तर जिरे मोहरी जळून जाते व पदार्थाला करपट वास येतो. म्हणून तेल व्यवस्थित तापू द्यावे, मगच त्यात जिरे मोहरी घालावी. तर कोणत्याही पदार्थाची फोडणी करताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा. अत्यंत खास टिप नंबर 6. टिफिनला देण्यासाठी आपण सुक्की भाजी बनवत असतो. तर सुक्की भाजी बनवताना मध्येच पाण्याची गरज लागली तर त्यामध्ये थंड पाणी अजिबात घालू नये, कारण थंड पाण्याने पदार्थाची चव बिघडते किंवा जाते. म्हणून फक्त त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा. तर प्रत्येक सुगरणीने ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 7. मसाल्याच्या किंवा कोणत्याही भाजीला छान चव हवी असेल तर हिंग वरून न घालता तेलात सर्वप्रथम घालायचा. यामुळे पदार्थाला छान असा वास येतो आणि पदार्थाची चव ही यामुळे अधिक चविष्ट होते. टिप नंबर 8. घरातील इलेक्ट्रिक बोर्ड दर 15 दिवसाला साफ करत राहावे. यामुळे त्यावर जास्त धूळ बसत नाही आणि बोर्ड जास्त चिकट होत नाहीत. तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप ट्राय करा. टिप नंबर 9. शर्टच्या कॉलरला खूप काळे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी त्या पडलेल्या डागावर 3 ते 4 थेंब हार्पिक टाकून थोड्या वेळाने घासून धुवा. यामुळे डाग लगेच निघतात. पावसाळा स्पेशल अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यामध्ये महिनाभर गुळवेलाचा काढा प्यावा. तर तुम्ही पण पावसाळ्यामध्ये व्यवस्थित निरोगी शरीर राहण्यासाठी ही टीप फॉलो करा. टिप नंबर 11. पेढे बनवायचे असतील तर मिल्क पावडरमध्ये थोडे दूध घालून 1 चमचा तूप त्यामध्ये घालावे आणि आटवून गोळा तयार करावा. मस्त घरच्या घरी पेढे तयार होतात. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 12. जास्वंदाची फुले वाटून त्याचा लेप केसांना लावावा. यामुळे काही दिवसातच तुमचे केस काळेभोर असे होतात. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी व लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 13. डिलिव्हरीनंतर दूध येत नसेल तर स्त्रीने आहारात बाजरीची भाकरी, पालेभाज्या, गुळाचा शिरा असे पदार्थ गरम गरम खावेत. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 14. आहारामध्ये नियमित गुळाचे सेवन केल्याने दम्यापासून सुटका मिळते. म्हणजेच दम्याचा आजार असेल तर
तो कमी होण्यास मदत होते व आपले वजनही कमी होते। लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 15. पावसाळ्याच्या दिवसात आपण जिथे जास्त वावरत असतो ते म्हणजे आपलं किचन। तर किचनमध्ये चांगलं पाणी शोषून घेईल असं पाय पुसणं नेहमी ठेवावं। त्यामुळे पाणी शोषलं जाईल व आपला फरशीवरून पाय घसरण्याची पण भीती राहणार नाही किंवा पाय घसरणार नाही। तर पावसाळ्यामध्ये तुम्ही ही खबरदारी तुमच्या किचनमध्ये किंवा घरामध्ये नक्की घ्या। तर पावसाळा स्पेशल टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा। प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टीप नंबर 16. महिलांनी चांदीचे पैंजण घातल्याने पिरियडमधील वेदनेपासून आराम मिळतो। तर प्रत्येक पुरुषाच्या कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 17. ज्या पुरुषांची त्वचा तेलकट आहे त्यांनी 1 चमचा काकडीचा रस, 1 चमचा गुलाबजल व 1 चमचा कोरफडचा गर किंवा जेल असेल तर तेही घ्यावे। तर हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट बनवून 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा। अत्यंत महत्त्वाची पुढील टीप नंबर 18. भाजलेल्या जागेवर कापसाच्या पट्टीवर मध घेऊन जखमेवर ठेवल्याने मधामुळे जखमेवरील जीवाणू नष्ट होतात। तर पावसाळ्यामध्ये जर तुमच्या पण शरीरावर कुठे जखम झाली असेल तर ही टीप फॉलो करा। पावसाळा स्पेशल टीप नंबर 19. बटाटा चिप्स भजी करणार असाल तर चिप्सला 10 ते 15 मिनिटे थोडंसं मीठ लावून ठेवावं। यामुळे बटाटा भजी अजिबात अळणी लागणार नाही। तर बटाटा भजी बनवताना तुम्ही ही टीप फॉलो करा। टीप नंबर 20. काकडीच्या वाळलेल्या सालाची पुरचुंडी कपाटात ठेवल्यात झुरळ आणि मुंग्याचा त्रास यामुळे कमी होतो। अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 21. तुळशीच्या पानाचा रस भाजलेल्या जागी लावल्याने जखमेचा डाग राहत नाही। तर तुम्हाला पण कोठेही शरीरावरती जखमेचा डाग पडला असेल तर ही टीप ट्राय करा। टीप नंबर 22. मेंढीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि दाट देखील होतात। तर तुम्हाला पण केसाच्या समस्या असतील तर ही टीप ट्राय करा। टीप नंबर 23. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे व पुरेशी झोप न घेणे या सवयी आपला चेहरा खराब करतात। तर चेहरा सुंदर ठेवण्यासाठी ही टीप फॉलो करा। टीप नंबर 24. लिंबू पाणी पिल्याने शरीरातील चरबी कमी होते। वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।